केअरटेकर भाग 44. मीरा घराजवळ पोहोचते. गाडी थांबते आणि ती हळूच उतरते. वातावरणात एक विचित्र शांतता होती. जणू काहीतरी लपवले जातंय याची चाहूल लागतच होती. ती दरवाजाच्या दिशेने वळणार इतक्यात थांबते आणि एक कटाक्ष ड्रायव्हर आणि त्या दोघा बॉडीगार्ड्सकडे टाकते. मीरा थोड्याशा कडवट स्वरातच बोलते. मी मगाशी जे बोलले होते ते लक्षात आहे ना तुमच्या? तुम्ही आशा काकूंना भेटलेला आहात हे मी कुणालाही सांगणार नाही. पण तुम्ही सुद्धा काहीच बोलायचं नाही. अगदी काहीही. ती थोडीशी थांबते. त्यांचे चेहरे वाचण्याचा ती प्रयत्न करते. ड्रायव्हर हलकासा मान हलवतो. पण एक बॉडीगार्ड थोड्याशा गंभीर आवाजात बोलतो. नाही मॅडम, आम्ही कोणाला काहीही बोलणार नाही. पण मॅडम, हा विषय खूपच सेन्सिटिव्ह आहे. त्यामुळे प्लीज आता तुम्ही कुठेही कोणासमोरही या विषयावरती अजिबात काहीही बोलू नका. कारण तुम्ही जर काही बोलला आणि इथे कोणी ऐकलं तर? कारण भिंतींनासुद्धा कान असतात. त्यांचं हे वाक्य ऐकून मीरा क्षणभर स्तब्ध होते. तिचा चेहरा गंभीर होतो. ती हलकंसं मान हलवते. हो, कळलं मला. मी काही बोलणार नाही, असं म्हणत ती घराच्या दिशेने वळते. मीरा घरामध्ये शिरते. ती हातातला मोदकांचा डबा किचनमध्ये अलगद ठेवते आणि थेट आपल्या रूममध्ये जाते. दरवाजा हलक्याच आवाजात बंद करते. खोल श्वास घेऊन ती बेडवरती बसते. पाठीमागे टेकते आणि डोळे मिटते. क्षणभर शांतता, पण तिच्या मनात विचारांचा गोंधळ चालू असतो. हळूच डोळे उघडत ती स्वतःशीच पुटपुटते. आता त्या बॉडीगार्ड्सनं सांगितलंय तसं भिंतींनाही कान असतात. म्हणजे या घरात मला खूप जपून राहावं लागेल वाटतं. ती थोडीशी खोल विचारात जाते. हा विषय खूपच नाजूक आहे. जर आरव सरांना जरासुद्धा शंका आली की मी आशा काकूंना भेटले होते तर त्यांना खूपच जास्त राग येईल. काहीही झालं तरी ही गोष्ट त्यांना समजायलाच नको. मीरा मनाशीच विचार करत हलकेच उठते. खिडकीपाशी जाऊन बाहेर बघते आणि स्वतःशीच ठाम आवाजात म्हणते, जोपर्यंत आरव सर आणि आशा काकू स्वतःहून समोरासमोर येत नाहीत ना, तोपर्यंत हे एक गुपितच राहील. पण आता मला त्या दोघांना एकत्र आणायचं आहे. त्यानंतर ती स्वतःलाच प्रश्न विचारते, पण मी हे कसं करू? आरव सरांचा चेहरा बघितला की जाणवतं कुठेतरी खोलवर त्यांनाही आपली माणसं हवी आहेत. फॅमिली हवी आहे. पण त्यांच्या मनातील त्या तत्वांच्या जखमा, त्या गैरसमज त्यांना स्वतःपासून दूर नेत आहेत. मीरा पुन्हा बसते. दोन्ही हात गुंडाळून पायाशी घेते आणि नजरेत एक वेगळीच गंभीरता उतरते. आणि तिकडे आशा काकू, त्यासुद्धा अनुराधा काकूंना दिलेल्या त्या वचनामध्ये अडकलेल्या आहेत. त्याही खरं बोलू शकत नाहीत. आणि याच एका साध्या पण खोल विषयामुळे दोघांमध्येही एवढा मोठा गैरसमज निर्माण झालेला आहे. ती डोळे मिटते आणि हलक्या स्वरात म्हणते, हा गैरसमज मी मिटवेन, काहीही करून. पण त्यासाठी मला खूप सावधपणे, काळजीपूर्वक पावलं टाकावी लागतील. मीरा एकटीच खोलीत बसलेली असते. खिडकीतून येणारा मंद वारा तिचे केस हलकेच हलवतो. तिने दोन्ही हात गुडघ्यावरती ठेवलेले होते आणि नजर कुठेतरी दूर टेकलेली होती. तिच्या मनात विचारांची भरपूर सारी गर्दी जमा झालेली होती. हळूच ती स्वतःशीच बोलायला लागते, पण खरंच आशा काकू आणि जगदीश काका त्यांनासुद्धा मानायला हवं ना? फक्त आरव सरांसाठी त्यांनी काय काय केलं आहे? आपल्या स्वतःच्या मुलांचा विचारसुद्धा त्यांनी नाही केला. त्यांना वडिलाईचं प्रेम मिळावं म्हणून त्यांनी सगळं बाजूला ठेवलं. क्षणभर डोळे पाणावतात. खरंच सर्वश्रेष्ठ आईबाबा आहेत ते. पण आरव सरांना हे कधी समजेल? आणि जेव्हा समजेल तेव्हा त्यांना हे खरंच समजेल की त्यांनी किती मोठा त्याग केला आहे. तेव्हा त्यांच्या मनातला राग ते नक्की विसरून जातील. ती हळूच वर बघते, जणू आकाशाकडे, एका विदृश्य शक्तीकडे. अनुराधा काकू, निलेश काका, मला माहिती आहे तुम्ही या जगात नाहीत, पण मला खात्री आहे की जिथून कुठून तुम्ही हे सगळं काही बघत असाल तिथून तुम्हालाही हेच वाटत असेल की आता तरी आशा काकूंनी सगळं काही सत्य आरव सरांना सांगून टाकावं.
तिचा आवाज आता अधिक दृढ होतो. कोणती आई असं पाहू इच्छेल की तिचा मुलगा दुःखात तडफडत राहावा? नाही ना. आरव सर सुखात राहतील जेव्हा ते पुन्हा एकदा आपल्या आईवडिलांच्या कुशीत विसावतील, जेव्हा ते नव्याने आशा काकूंना स्वीकारतील, जगदीश काकांना बाबा म्हणून आवाज देतील. मीरा आता थोडीशी शांत होते. ती उठून उभी राहते एका नव्या विश्वासाने. मी अजून विचार नाही केला कसं करायचं, कुठून सुरुवात करायची, पण नक्की करेन. अगदी काहीही झालं तरी करेन. आणि हो, आशा काकूंच्या मतांचा, त्यांच्या वचनांचा मान राखूनच करेन. त्यांचं वचन मोडून नाही, त्यांचं वचन पूर्ण करत आरव सरांना परत त्यांच्या माणसांपर्यंत घेऊन येईन. तो दिवसही संतपणे सरतो. संध्याकाळी साधारण 5:30च्या सुमारास आरव घरी येतो. दरवाजाचा आवाज ऐकताच मीरा लगेचच किचनमधून बाहेर येते. दररोजसारखे एक हसरा चेहरा घेऊन ती कॉफीची कप समोर ठेवते. आरव तिच्यासमोर काही क्षण पाहतो. जणू तिच्या हसण्यात एक वेगळं समाधान आहे हे त्यालाही जाणवतं. मीरा परत किचनमध्ये जाते आणि स्वयंपाकाच्या तयारीला लागते. काम करत असतानाच तिचं लक्ष अचानक किचनमध्ये ठेवलेल्या मोदकांच्या डब्यांकडे जातं. तिच्या चेहऱ्यावरती हळवी आठवण उमटते आणि ती मनाशीच विचार करू लागते. बाकीचे तर मोदक मी प्रसाद म्हणून बॉडीगार्ड्सना वाटलेले आहेत, पण हे 2 मोदक मी मुद्दामच ठेवले होते आरव सरांसाठी. आत्ता देऊ का? पण ती हलकीच थांबताना डबा हातात घेते. डब्याला घट्ट धरून ती थोडं वेळ डोळे बंद करते आणि परत ती स्वतःच्या मनाशीच पुटपुटते. नाही नाही, नको, आत्ता नको द्यायला. सरांना असल्या गोष्टीवरती अजिबात विश्वास नाही. देवाचा प्रसाद म्हटलं की ते अजूनच जास्त चिडतात. आणि ती पुन्हा डबा ठेवायला लागते. पण तेवढ्यात एक विचार तिच्या मनात चमकतो. पण 9 वाजता तर स्विमिंग पूलजवळ सर येतात, जिथे त्यांनी मला फ्रेंड म्हणून एक मान दिलेला आहे. हो, मी असंच करते. त्याचवेळी मी त्यांना हा प्रसाद देईन, फ्रेंडशिपच्या नात्याने, शब्दाने नाही, भावनेने. ती डबा हलक्याच हातात घेते. त्याचप्रमाणे विचार सावरते आणि परत स्वयंपाकाला लागते. रात्री जेवणाच्या वेळी आरव खाली येतो. दोघंही शांतपणे जेवतात. मीरा नेहमीसारखी जेवणानंतर आवरावर करते. किचनमध्ये सगळं काही नीट लावते आणि घड्याळामध्ये पाहते. 9 वाजलेले होते. तिच्या चेहऱ्यावर पुन्हा तोच निश्चय धडकतो. ती पटकन मोदकांचा डबा उचलते आणि हळूहळू स्विमिंग पूलच्या दिशेनं चालायला लागते. पाण्यावर हलकासा वारा लाटा निर्माण करतो. आरव तिथे अगोदरच येऊन बसलेला होता. आरवला तिथे आलेलं बघून मीरासुद्धा त्याच्या शेजारी जाऊन हळूच बसते. आरवला तिच्या अस्तित्वाची चाहूल लागलेली होती. तिला आलेलं बघून तो तिच्याकडे बघतो. चेहऱ्यावरती एक नाजूक पण खरं हसू त्याच्या होतं. मीरासुद्धा हसून त्याला बघते आणि हळूच तिच्या हातातील स्टीलचा डबा उघडते. डब्यात मोदक ठेवलेले असतात, देवाला अर्पण केलेले. आरव त्याच्या नजरेने प्रश्न विचारतो. डब्याकडे पाहतो. मीरा एक मोदक हातामध्ये घेते आणि त्याच्यासमोर धरते. मीरा हळूवार पण खंबीर आवाजात बोलते, हे घ्या, गणपती बाप्पाचा प्रसाद आहे, तुमच्यासाठी ठेवलेला होता. ते ऐकताच आरवच्या चेहऱ्यावर हसू हरवतं. त्याच्या चेहऱ्यावर एक तीव्र गंभीरता उतरते. आरव थोड्या कठोर आवाजात बोलतो, हे तू मला का देत आहेस मीरा? तुझी श्रद्धा आहे म्हणून मी खूप काही ऐकून घेतलं आहे, पण मला हे नको आहे. मी देव वगैरे अजिबात काही मानत नाही, तू हे चांगलं जाणतेस ना? मीरा काही क्षण गप्प राहते, पण मग डोळ्यात समजूत आणि प्रेम घेऊन थोडं पुढे सरकते. मीरा हळू पण ठाम आवाजात बोलते, सर प्लीज, हे फक्त देवाचा प्रसाद नाही, हा एक मैत्रीचा गोड भाग आहे. मला माहिती होतं तुम्ही हा प्रसाद घ्यायला नक्कीच नकार द्याल, म्हणून मी तो आज या फ्रेंडशिपच्या नात्यातून तुम्हाला आत्ता यावेळी देण्यासाठी आलेली आहे. ती परत पुन्हा तिचा हात पुढे करते. मोदक अजूनही तिच्या बोटांमध्ये हलकेसे थरथरत असतात. मीरा मुस्कुटून हसत बोलते, आणि आता तुम्हाला तर घ्यावंच लागेल, कारण ही आज्ञा नाही, हा मैत्रीचा आग्रह आहे असं समजा. मैत्रीचं नातं आहे म्हणून मोदक घ्यावा असं काही नसतं मीरा.
तुला माहिती आहे मी देवावरती अजिबात विश्वास ठेवत नाही. मग त्याच्यासाठी काही बनवलेलं मला नको आहे. माझ्यासाठी तू काही खास केलं असतंस मग कदाचित मी घेतलंसुद्धा असतं. म्हणून प्लीज मला फोर्स करू नकोस. मला नको आहे ते. मीरा त्याच्याकडे आश्चर्याने बघते. ती काही क्षण शांत राहते, मग हळूवारपणे बोलते. सर, एवढा का राग आहे तुम्हाला त्या देवावरती? आणि असं काय त्या देवाने बिघडवलेलं आहे तुमचं म्हणून तुम्ही एवढी चिडचिड करत असता? खरं तर तुमचं सगळं काही चांगलंच चालू आहे ना? मीराचे बोलणे ऐकून आरव लगेच नजर तिच्यावरती रोखतो. डोळ्यात एक चटकन उसळणारी वेदना दिसते. आरव दुःखरं हसतच बोलतो. हे बघ, मी देव अजिबात मानत नाही आणि आज त्याच्यामुळेच, फक्त त्याच्यामुळे आज मी एकटा आहे. फक्त आणि फक्त त्याच्यामुळे. मीरा त्याच्या चेहऱ्याकडे पाहतच राहते. त्याच्या डोळ्याच्या त्या खोल दुःखात ती हरवून जाते. मग थोड्या वेळाने ती हळूवार पण स्पष्टपणे बोलते. सर, तुम्ही एक गोष्ट नक्की ठरवून सांगा ना मला, नक्की तुम्हाला काय म्हणायचं आहे ते. एकीकडे तुम्ही म्हणता मी देव वगैरे काही म्हणत नाही आणि दुसरीकडे म्हणता त्याच्यामुळे मी एकटा आहे. म्हणजेच तुमच्या मनात कुठेतरी ही भावना आहे की देव आहे आणि त्यानेच काहीतरी तुमचं वाईट केलं आहे. तुम्हाला त्याच्यावरती राग आहे, म्हणजेच तुम्ही त्याच्या अस्तित्वावरती विश्वास ठेवता. फक्त तो विश्वास प्रेमाने नाही तर रागाने आहे. हेच न समजून घेतले आजवर. सर प्लीज, हा प्रसाद मीच बनवला आहे ना. गणपती बाप्पा तर येऊन बनवणार नाहीत ना. तुमच्यासाठीच बनवला आहे असं समजा. फक्त तुमच्यासाठी. म्हणून तरी घ्या ना. एवढं काय त्यात सर. ती त्याच्या हातात जबरदस्तीने मोदक ठेवते. आरव तिच्याकडे एक कटाक्ष टाकतो. त्याच्या नजरेत थोडी कठोरता, पण तिच्या शब्दातून, त्या आवाजातल्या प्रेमळ आग्रहातून काहीतरी जुनी आठवतं होतं त्याला. तो जुन्या आठवणींमध्ये हरवून गेलेला होता. तो एकदा हातातल्या मोदकाकडे पाहतो. काही क्षण शांतता पसरते. मग तो डोळे मिटतो आणि मोदक तोंडामध्ये टाकतो. गोडसर चव बरोबर काहीतरी गहिरं त्याच्या मनात उमगतं. मीरा आरवकडे बघते आणि हळूच विचारते, कसा झालाय मोदक? आरव डोळे उघडत हलकंसं हसतो. छान झालाय. हो ना, तुम्हाला मोदक आवडतात ना मग सर? म्हणजे जर प्रसाद म्हणून तुम्हाला मोदक आवडत नसले तरीसुद्धा तुम्ही मला सांगा ना. मी फक्त मग तुमच्यासाठी स्पेशल बनवेन. देवासाठी नाही बरं का. तुम्हाला वाटत असेल तसं फक्त तुमच्यासाठी बनवेन. आरव फक्त एवढंच बोलतो. मीरा काही क्षण त्याच्याकडे बघत राहते. मग हळूच विचारते, सर, शेवटचा मोदक तुम्ही कधी खाल्ला होता? मीराचा प्रश्न ऐकून आरव तिच्याकडे बघतो. क्षणभर काहीही प्रतिक्रिया नाही, पण त्याचे डोळे थोडेसे मऊ होतात. त्याच्या मनात काहीतरी हलतंय, काहीसं जुनं, विसरलेलं. तो परत त्याच्या जुन्या आठवणींमध्ये जणू हरवून गेलेला होता. मीरा आरवच्या चेहऱ्याकडे बघत स्वतःच्या मनाशीच बोलते. सर, तुम्हाला खरं तर जुनं आठवायलाच हवं. आशा काकूंचं ते प्रेम, त्यांचं तुम्हाला सांभाळणं, ते तुम्हाला खरंच आठवायला हवं. जेणेकरून तुम्हालासुद्धा कळेल त्यांनी किती मनापासून तुमच्यावरती प्रेम केलं आहे. त्या पाठीमागे काही स्वार्थ नव्हता. तेवढ्यात आरवचा मंद हरवलेला आवाज मीराच्या कानावरती येतो. आरव जणू स्वतःशीच बोलतोय असं बोलतो. खूप वर्षापूर्वी शेवटचा मोदक तेव्हाच खाल्ला होता. प्रत्येक संकष्टीला मी मोदक खायचो. आरवचं बोलणं ऐकून मीरा थोडीशी हसते, पण तरी कुतूहलाने विचारते, हो का? भारीच. मग कोण बनवायचं तेव्हा मोदक? आरव क्षणभर थांबतो, मग नकळत अगदी सहज उत्तर देतो, आई बनवायची. आई हा शब्द आरवच्या तोंडून ऐकताच मीरा थक्क होते. तिचे डोळे मोठे होतात. ती शांतपणे त्याच्याकडे बघते. आरव स्वतःलाही कळत नाही, पण त्याच्या ओठांवरून तो शब्द निसटलेला असतो. मीरा मनाशीच विचार करते, आई म्हणजे अनुराधा काकू गेल्यावर आरव खूप लहान होता. तेव्हा मोदक बनवून आरव सर थोडीच तो मोदक खाणार होते. म्हणजे आई म्हणजे नक्कीच आशा काकूंनीच ते मोदक बनवलेले असणार. आणि आज इतक्या वर्षानंतर आरव सर त्यांना आई म्हणालेत. मनात कितीही राग असला तरीही त्या नात्याची ओळख अजूनही त्यांचं मन विसरलेलं नाही. अजूनही त्यांच्या मनामध्ये त्यांची आई आहे. त्याचा आरव भानावरती येतो.
त्याला कळतं की तो आई बोलून गेलेला आहे. एक क्षणासाठी तो गप्प होतो, थोडं संभ्रमित होतो. मग अचानकपणे तो नकळतपणे नजर चुकवत इकडे तिकडे पाहतो, जणू त्या क्षणाला मिटवायचं होतं त्याला. मीरा त्याच्या हावभावांकडे दुर्लक्ष करत शांतपणे बोलते. मीरा हसऱ्या चेहऱ्याने आणि अगदी सहजपणे त्याच्याकडे बघून बोलते. सर, मग मला सांगा ना तुमच्या आईबाबांबद्दल. माझं खरंच खूप कुतूहल आहे बरं का. तुमची आई कशी होती आणि तुमचे बाबा कसे होते हे मला ऐकायला आवडेल. त्या एका प्रश्नानं आरवच्या चेहऱ्यावर क्षणात एक तडाखा बसल्यासारखं होतं. त्याचे डोळे मीरावर खिळतात, चेहरा कठोर होतो. मीराला जाणवतं हे काहीतरी वेगळंच आहे, पण ती अजूनही हसत असते, कारण तिला त्याचा राग कळलेलाच नसतो. मीरा थोडं मिश्किलपणेच बोलते. असं काय बघताय सर, सांगा ना. आरवचा राग आता स्पष्ट जाणवतो. त्याचे डोळे गंभीर होतात, ओठ घट्ट दाबले जातात. एक वेगळीच ऊर्जा त्याच्यामध्ये जाणवते. आरवचा हा स्वभाव बघून मीरा क्षणभर गोंधळते, पण अजूनही चेहऱ्यावर हास्य ठेवते. नकळत त्याला मोकळं करायचा प्रयत्न करत ती बोलते. तेच इकडे आरव बोलतो. मला या विषयावरती काहीही बोलायचं नाही मीरा. हे तुला पहिल्यांदा सांगतोय आणि शेवटचंही. हे तू लक्षात ठेव. हा विषय पुन्हा माझ्यासमोर तू कधीही काढू नको, समजलं. आता मात्र आरवचं बोलणं ऐकून मीराचं हसू हरवतं, पण ती गप्प राहत नाही. ती थोडा वेळ शांत उभी राहते, मग एक खोल श्वास घेते आणि अत्यंत संयमानं, हळुवारपणे पण ठाम स्वरात बोलते. का सर, आईवडिलांविषयी बोलताना विचार करावा लागतो का? मान्य आहे तुमच्या आईवडील आता तुमच्याच जवळ नाहीत, पण त्यांचं प्रेम, ती माया, ती जपलेली आठवण, ती तुम्हाला विसरली आहे का? नाही ना. आरव काही बोलत नाही, पण त्याचा चेहरा काठावर उभ्या भावनासारखा थरथरत असतो. मीरा थोडं पुढे येते, गहिवरलेली पण अजूनही स्थिर. सर, काही वेळाला ना माणसं आपल्याजवळ नसतात, पण तरीही त्यांची खरी सोबत फक्त आठवणींमध्येच जाणवते. आणि काही वेळा ते नसतानाही आपण त्यांची आठवण काढून त्यांच्या मायेचा, त्यांच्या प्रेमाचा गंध अनुभवू शकतो. मीराचे बोलणे ऐकून आरव पटकन तिच्याकडे बघतो. नजरेत एकच प्रश्न होता. तुला काय कळतं? तेच मीरा हळूच पण आतून हललेली होती. सर, तुम्ही म्हणता ना त्यांच्याविषयी बोलायचं नाही, पण मी समजते सर. हे न बोलायचं कारण म्हणजे राग नाही, तर ती रिकामी जागा, ती भरता येत नाही ना, आणि म्हणूनच ती आपल्याला बोचत राहते. बोलताना मीराचे डोळे पाणवलेले होते, पण तिचं हसू अजूनही जपलेलंच असतं. मीरा हळूच पण ठाम स्वरातच बोलते. सर, तुम्हाला माहिती आहे, माझे बाबासुद्धा माझ्याजवळ नाहीच, पण सर, रोज त्यांच्या आठवणीत आम्ही जगतो बरं का. माझी आई, मी, माझी बहीण, आम्ही त्यांची आठवण कायम काढत असतो. त्यांच्या फोटोशी बोलतो. त्यांच्यासारखं वागायचा आम्हीसुद्धा प्रयत्न करत असतो. का? कारण त्यामुळे वाटतं ते आजही आमच्या जवळ आहेत. ते जिवंत नाहीत, पण त्यांचं प्रेम मात्र आजही आमचं बळ आहे. मीरा बोलत होती. आरव शांतपणे तिचं ऐकत होता, पण तो जोरात पटकन ओरडतो. स्टॉप इट मीरा. हे काय सुरू केलं आहेस तू? मी तुला किती वेळा सांगितलं आहे, या विषयावरती मला काहीही बोलायचं नाही. आरवचं बोलणं ऐकून त्याचा राग बघून मीराचं हास्य हरवतं, पण ती अजूनही धीराने बोलते. सर, मी तर फक्त विषय हा सहजच काढला. तुम्हीच मला म्हणालात ना, आपण फ्रेंडशिपमध्ये आहोत आणि फ्रेंडशिपमध्ये जे वाटेल ते शेअर करायचं. मीराचे बोलणे ऐकून आरव तिच्यावरती झटकन रोखून बघतो. डोळे रागाने लाललेले होते. मीरा, जे वाटतं ते शेअर करायचं. हो, असं मी म्हणालो होतो, पण सगळं शेअर करायचं नसतं. आणि ही गोष्ट, ह्या गोष्टीवर मला एक शब्द नको आहे. ना तू काही विचारायचंस, ना बोलायचंस. समजलं का तुला? आरवचे बोलणे ऐकून मीरा थोडी स्तब्ध होते. तिच्या डोळ्यात थोडासा धक्का आहे, पण अजूनही ती काही बोलत नाही. तुला बोट धरायला दिलं तर पूर्ण तू हातच धरतेस का? मी तुला बोलण्याची मुभा दिली म्हणजे काहीही बोलशील असं समजायचा का? पण एक गोष्ट तू चांगलीच लक्षात ठेव. हा विषय या घरात पुन्हा एकदाही काढला नाहीच पाहिजे, समजलं? नाहीतर माझ्या रागाचा सामना तुला करावा लागेल.
आत्तापर्यंत मी शांत बसलो आहे, पण पुढे मी शांत बसणार नाही. हे बोलून आरव वळतो आणि ताडकन पावलं टाकत आतमध्ये जातो. सगळं परत शांत होतं आणि त्या शांततेमध्ये केवळ मीरा उभी होती. पण तिचं मन त्याच्या रागात लपलेल्या वेदनेला समजून घेत होतं. आरवला गेलेलं बघून मीरा मनातल्या मनातच बोलते. राग खूप आहे त्यांच्यामध्ये, पण तो रागही कुणावर नाही, तो त्यांच्या वेदनेवरती आहे. एक दिवस तो नक्की बोलेल, पण आज नाही. मीरा परत हळू आवाजात स्वतःशीच बोलते. सर, आज तुम्ही जे काही मला रागाने बोललात ना, त्याचं खरंच मला अजिबात वाईट वाटलेलं नाही. उलट मी खूप खुश आहे. ती हसते, पण त्या हसण्यामागे समजूतदारपणा होता. कारण तुम्ही अजूनही अनुराधा काकूंना, आशा काकूंना आई समजता, हो ना? तुमच्या रागाच्या शब्दामध्ये आई हा शब्द सहज निघून गेला. काही गोष्टी नकळत उघड होतात आणि आज त्या तुमच्या नजरेत दिसल्या. ती एक खोल श्वास घेते आणि भिंतीकडे बघत मनातलंच बोलते. माहिती होतं मला, हा विषय काढला की राग येईल. कदाचित तुम्ही ओरडाल, तुम्ही दुर्लक्ष कराल. पण सर, काही गोष्टी जितक्या दाबून आपण ठेवतो ना, तितक्याच त्या आतून खूप आपल्याला पोखरत जातात. म्हणूनच ही एक सुरुवात आहे. तुमच्या मनातल्या त्या जखमांना थोडंफार मोकळं करायचं काम आहे हे. आणि ते मीच करणार. हळूहळू श्वासासारखं शांतपणे. ती स्वतःला हलकंसं गालावरती थोपटते आणि मिश्किलपणे हसते आणि स्वतःशीच बोलते. मीरा मॅडम, तुम्ही आरव सर आणि आशा काकूंना एकत्र आणायचं आता काम सुरू केलेलं आहे. पण आधी ना त्यांचा राग शांत करायचा आहे. ते चिडलेले आहेत, पण आता त्यांचा राग घालवायला लागेल मला. ती हसतच स्वतःच्या मनाशीच बोलते. आरव सर, तुम्ही रागवाल, रागात बोलाल, पण मी मात्र तुमच्या मनापर्यंत पोहोचणारच. ती एक हलकंसं हसते. नजरेत जिद्द आणि प्रेम दोन्ही असतं आणि ती वळते. घरात शिरते. रात्र शांत झाली असते. सगळ्या घरात निशब्दता पसरलेली असते. मीरा हळूहळू आरवच्या रूमच्या दाराजवळ येते. ती थोडंसं दार पुढे करते आणि हळूच आतमध्ये डोकावते. आरव खोलीत असूनसुद्धा एक शब्दही बोलत नव्हता. तो खिडकीजवळ उभा होता. खिडकीच्या बाहेर अंधाराकडे बघत होता. दोन्ही हात पॅन्टच्या खिशात, खांदे थोडेसे सैल. त्याच्या चेहऱ्यावरती एक थकवा होता, पण तो रागाचा नव्हता, तो शांततेचा होता. आतल्या गोंधळातून सुटलेली एक गप्प शांतता होती. मीराला हे दृश्य पाहून क्षणभर वाटतं काही बोलावं, पण ती थांबते. आज नाही. आज त्यांना बोलू दे शांतपणे स्वतःशी. मी अजूनही वेळ देईन त्यांना. सारखं तेच बोलून त्यांना त्रास देणं हे मी नक्कीच अजिबात करणार नाही. पण उद्यापासून हळूहळू त्यांचा राग पण घालवेन आणि हो, आशा काकू आणि आरव सरांना एकत्र आणायचंही काम करेन. ती एक हलकंसं स्मित करते. मीरा मॅडम, आता हे मिशन शांत आरव सुरू आलं आहे. थोडं मिश्किल असते, पण या माणसाला पुन्हा हसवायचं आहे. पुन्हा आई म्हणताना त्याच्या डोळ्यात एक अश्रू नव्हे प्रेम असावं, इतकं मोकळं करून दाखवायचं आहे त्याचं मन. ती अजून एकदा आरवकडे नजर टाकते आणि हळूच मागे फिरते. मीराच्या पावलांचा आवाजही होत नाही. ती शांतपणे स्वतःच्या खोलीत जाते. दार लावते आणि तीही आता खिडकीपाशी येऊन उभी राहते. एकाच घरात दोन खिडक्या आणि दोन मनांमध्ये जुळण्याची सुरू झालेली नाजूक वाटचाल होती. सकाळ झालेली होती. 5:15 वाजले होते. घरात शांतता पसरलेली असते. हलकीशी थंडी आणि 5:15 वाजल्याचा अलार्म वाजतो. मीरा झोपेतून पटकन उठते. डोळे उघडतच स्वतःशी हसतच म्हणते. मीरा डोळे चोळतच बोलते. गुड मॉर्निंग मीरा मॅडम. आजचा दिवस आहे स्पेशल, कारण आज सरांचा राग घालवायचा आहे तुला. ती उत्साहात ब्लँकेट बाजूला टाकते. चेहऱ्यावरती पाणी मारते आणि पटापट केस बांधते.
जोशात ती स्वयंपाकघरात धावते. किचनमध्ये गरम पाणी ठेवते, लिंबू कापते, मध मिसळते. ट्रेमध्ये नीट लिंबू पाणी ठेवून ती आरवच्या रूमकडे निघते. आरवची रूम. 5:30 वाजले होते. आरव आरशासमोर उभा काळ्या टी शर्टमध्ये जिमसाठी तयार होत असतो. तेवढ्या दारावर हलकं टकटक होतं. मीरा दरवाजा थोडासा ढकलून आत डोकावते. आरव तयार झालेला असतो, बूट घालत असतो. तेवढ्यात मीरा हलक्या आवाजात दरवाजा ढकलून आत येते. गुड मॉर्निंग सर. ती ट्रेमध्ये लिंबू पाण्याचा ग्लास पकडते आणि सरळ आरवसमोर येते. आरव तिच्याकडे न पाहता त्या ग्लासकडे हात पुढे करतो. तो ग्लास हातामध्ये घेतो आणि काहीही न बोलता लिंबू पाणी पितो. ग्लास टेबलवरती ठेवतो आणि वळून जिमकडे निघायला लागतो. सर, काल रात्री मी तुम्हाला खूप काही बोलून गेले ना? मीरा आरवला थांबवत बोलते. अचानक ना भावनांच्या भरात वाहवत गेले मी, पण कालसाठी सॉरी बरं का त्यासाठी. आरव थांबत नाही. एक क्षणही न दवडता मीराचं बोलणं ऐकून निघून जातो. दरवाजा बंद होतो. मीरा काही क्षण तिथेच उभी राहते. हलकं हसू तिच्या ओठांवरती असतं, पण डोळ्यात एकच निर्धार असतो. मीरा मनाशीच बोलते, आरव सरांचा राग म्हणजे खूपच डेंजर असतोय. पण आरव सर, लक्षात ठेवा, मीरा आहे मी. तुमचे केअरटेकर म्हणून इथे आलेली असले तरीही तुमचं मन ते समजून घेणं हेही माझं कामच आहे. आता बघा तुमचा राग मी कसा घालवते. ती आपल्याच आत्मविश्वास हलकंसं हसते आणि ट्रे उचलून रूममधून बाहेर पडते. सकाळी 8:30 वाजलेले होते. आरव नेहमीसारखा मोबाईल बघतच डायनिंग टेबलवरती येतो. चेहरा त्याचाच सिरियस, बिझी आणि कोणालाही भीती वाटावी असा दिसत होता. मीरा मात्र आधीच तयार असते. हातात प्लेट घेऊन येते आणि अगदी परफेक्ट अंदाजाने त्याच्यासमोर ती प्लेट ठेवते. ती स्वतः बाजूला उभी राहते, पण गालातल्या गालात मस्त हसत असते, कारण आज काहीतरी खास केलं आहे. आरव मोबाईलवरून नजर प्लेटवरती टाकतो आणि थबकतो. प्लेटमध्ये पौष्टिक सँडविच ठेवलेलं असतं. त्यावर सॉसने एकदम प्रेमाने लिहिलेलं होतं, सॉरी, आणि शेजारी एक छोटासा सॉसचाच इमोजी हसरा चेहरा काढलेला होता. आरव काहीही बोलत नाही. 1-1.5 सेकंद शांतता. मग तो सँडविचकडे बघतो आणि थंडपणे सँडविचचे तुकडे करतो. सॉरीचं SORY सगळं उडतं. अक्षरशः तुकडे तुकडे होतात. मीरा मनातच बोलते, अरे बापरे, एवढा का राग आहे अजूनही. पण त्यानंतर आरव जे करतो ते मीरा पूर्ण बघतच राहते. तो सँडविचचा एक तुकडा उचलतो आणि प्लेटवरच्या सॉस इमोजीचा चेहरा त्या ब्रेडने पुसतो. जणू तो म्हणतोय, तुझं हसू आता संपवलं. मग तो तुकडा तो तोंडामध्ये टाकतो. आरवचे ते थंडपणे तुकडे करणं आणि सॉसने सॉरीचा चेहरा पुसणं हे बघून मीरा मनातच विचार करू लागते, काय राव, माझ्या भावनांचं सँडविचच केलं आणि त्याचे तुकडे करून गट्टमके पण केलं. म्हणजे अक्षरशः माझ्या सॉरीचे तुकडे केले आणि पोटामध्ये ढकलून दिले. पण चेहऱ्यावरती अजूनही राग दिसतोय. आता यांचा राग उतरवायचा तरी कसा. विचार करतच ती परत किचनमध्ये येते आणि स्वतःशीच विचार करत टिफिनची तयारी करू लागते. बघतेच आता, यांना रागातही हसायला लावलं नाही तर मी पण मीरा नाही. मीरा विचार करत ती आरवच्या रूममध्ये शिरते. तो बाथरूममध्ये असतो. ती पटकन बेडवर त्याच्या सगळ्या वस्तू नीट ठेवते. रुमाल, फाईल, लॅपटॉप, सॉक्स, टाय, ब्लेझर, कपडे. प्रत्येक वस्तूवर ती एक छोटीशी चिठ्ठी ठेवते. त्या चिठ्ठ्यांवर एक अक्षर असतं, SORY. सगळं नीट लावल्यावर ती हळूच बाहेर निघते आणि दरवाजाच्या मागे लपून त्याची प्रतिक्रिया बघू लागते. आरव बाथरूममधून बाहेर येतो. आरशासमोर केस पुसत असतानाच त्याच्या नजरेतून काही सुटत नाही. आरशात त्याला मीराचा अर्धा चेहरा दिसतो. ती दरवाजाच्या मागून त्याचं ऑब्झर्वेशन करत आहे हे त्यालासुद्धा जाणतं. तो जाणतो ती तिथे आहे, पण काहीच न बोलता तो आवरत राहतो. तेवढ्यात त्याचं लक्ष बेडवर जातं. वस्तू आणि चिठ्ठ्या. तो हलक्याने एक हसू लपवत प्रत्येक चिठ्ठी उचलू लागतो. पाठीमागे थोडा वळून उभा राहतो.
मीरा बघेल असं आणि एक एक करत सगळ्या चिठ्ठ्या फाडून टाकतो. मीरा दारामागेच हे सगळं काही पाहत असते. हे सगळं काही बघून तिच्या चेहऱ्यावरती निराशा उमटते. मीरा मनातल्या मनातच म्हणते, हा माणूस ना सगळं माझ्या सॉरीची वाट लावत आहे. चेहऱ्यावर तर हसू दिसतच नाही. आता मी काय करू? याला कसं म्हणू? मीरा विचार करत रूममध्ये परत जाते. ठीक आहे, आत्ता नाराज आहेत ना, पण मी आज सोडणार नाही. ती पटकन स्वतःच आवरते. एक सिंपल सुंदर साडी, केस नीट बांधते, पर्स घेते आणि बाहेर पडते. आरव गाडीत बसलेला असतो. लॅपटॉप उघडलेला. तो पूर्ण शांत. तो मुद्दाम ड्रायव्हरला इशारा करतो. आरव गंभीर स्वरात बोलतो, चला वेळ होत चाललाय. ड्रायव्हर गाडी स्टार्ट करतो. तेवढ्यात मीरा बाहेरून ओरडतच येते, थांबा थांबा थांबा, मी येणार आहे ना, कुठे निघाला तुम्ही? ती धावत येते. पर्स सांभाळत, पाय घसरू नये म्हणून सावरत गाडीपर्यंत येते. ड्रायव्हर घाबरत बोलतो, मॅडम सरांनी सांगितलं मी म्हणून. ड्रायव्हरचे बोलणे ऐकून मीरा खवखवत पण गोडपणे बोलते, ते तुम्हाला काहीही सांगतील ते सगळं ऐकायचं असं असतं का? मी सुद्धा ऑफिसला येते ना, वाट तरी बघायची. ती थेट पाठीमागची सीट ओपन करते आणि सरळ आरवच्या बाजूला येऊन बसते. आरव तसाच लॅपटॉपमध्ये डोकं खुपसून बसलेला. एकदाही नजर न उचलताना ना राग ना प्रतिसाद. ड्रायव्हर गोंधळतो. ड्रायव्हर मनातच विचार करत होता, ह्या मॅडम कोण आहेत? सरांसमोर कुणी बोलायची हिंमत करत नाही आणि या सरळ प्रत्युत्तर देत, ते इतक्या बिनधास्तपणे. आणि सर काहीच बोलत नाहीत. हे काय चाललं आहे? ड्रायव्हर समजून न येता गाडी हळूहळू रस्त्यावरती आणतो. गाडी ऑफिसच्या दिशेने निघालेली असते. आरव लॅपटॉपमध्ये पूर्ण डोकं घालून कामामध्ये व्यस्त झालेला होता. मीरा त्याच्याकडे पाहते. काहीही प्रतिक्रिया त्याची नव्हती. ती त्यानंतर इकडे तिकडे बघते आणि मग खुदकन हसत हलकं गाणं गुणगुणू लागते, ला 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 ला. मीराला असं गुणगुणताना बघून आरव एकदम थांबतो, भुवया चढवतो आणि चिडचिड करत तिच्याकडे बघतो. मीराचं चेहऱ्यावर नकली पण गोडसं हसू असतं. काय झालं? मी काही केलं का? असं बिनबोबाट वागणं तिचं होतं. ती समोर बघत ड्रायव्हरकडे बघते आणि म्हणते, काका, या गाडीत गाणं लावायची सिस्टीम असेल ना? सॉन्ग लावा ना तुम्ही. ड्रायव्हर पूर्ण गोंधळलेला, कन्फ्यूज नजरेने हळू आवाजात बोलतो, मॅडम पण सर काम करतायत ना? ड्रायव्हरचे बोलणे ऐकून मीरा बिनधास्तपणे बोलते, हो ना, तुमचे सर काम करतायत, पण काम करताना गाणं ऐकलं ना तर काम आणखी जोमात होतं. आणि ते गाणं मी सांगते तेच लावा. आरव अजूनही शांत होता, पण त्याचा चेहरा आता कटकट झालेला होता. तुम्ही ना ते गाणं लावा, नाकावरच्या रागाला औषध काय, तेच लावा. ड्रायव्हर हलकसा हसतो, पण लगेच चेहरा लपवतो आणि गाणं लावतो. स्पीकरमधून गाणी सुरू असतात. नाकावरच्या रागाला औषध काय. गाणं मस्तीखोर खेळकर होतं. मीरासुद्धा त्या गाण्याच्या तालावर हलकं डोलत गुणगुणत असते. ती आरवकडे पाहते, पण त्याच्या चेहऱ्यावर अजिबात बदल नव्हता. त्याचा चेहरा गंभीर, शांत, एकही भाव न दिसणारा चेहरा तिला दिसत होता. त्याच्या चेहऱ्यावरती काहीच एक्सप्रेशन नव्हते. हे बघून मीरा थोडी नाराज होते. चेहऱ्यावरचं हसू हळूहळू गहीर होतं. मीरा हळूच हलका दुखावलेला सूर आणत बोलते, नाही नको काका, हे गाणं नको. ड्रायव्हर कन्फ्यूज होतो. मीरा डोळे खाली झुकून बोलते, दुसरं लावा एक. ती हळू आवाजात म्हणते, कर देना छोटी मोठी गलती को माफ, इतना बस एहसास कर दे. गाडीमध्ये शांतता पसरते. आरव काहीही न बोलता त्या गाण्याकडे लक्ष देतो. त्याचा चेहरा थोडासा मऊ होतो, पण तो अजूनही काहीही बोलत नाही. कर देना छोटी मोठी गलती को माफ. स्पीकरमधून गाणं अजूनही हळूवारपणे सुरू असतं. मीरा अजूनही खिडकीकडे बघत गुणगुणते, पण आता तिचं मन शांत राहत नाही. ती एक क्षण आरवकडे बघते. आरवचा चेहरा अजूनही तसाच थंड, कठोर होता. त्याच्या चेहऱ्यावरती कोणतीही भावना तिला दिसत नव्हती. ती हळूहळू डोकं हलवत पुन्हा म्हणते, काका नाही नको, हे गाणं नको हो, तुम्ही दुसरं. तेवढ्यात आरव अचानक जोरात रागाने बोलतो, पटकन म्युझिक सिस्टीम बंद करा.
हा काही म्युझिक शो आहे का? सॉन्ग लावायला हे नको ते नको. आरवचे बोलणे ऐकून गाडीतील वातावरण क्षणात गोठल्यासारखं होतं. आरवचा आवाज ऐकून ड्रायव्हर घाबरून ताबडतोब स्पीकर बंद करतो. मीरा थरथरलेल्या नजरेने आरवकडे बघते. ती काही क्षण काहीच बोलत नाही आणि त्यानंतर मग रागाने मान वळवते, हाताची घडी घालते, ओठ घट्ट दाबते. मीरा मनातल्या मनातच बोलते, सॉरी म्हणायचं राहिलं पण याच्या बोलण्यात सॉफ्टनेस नावालाही नाही. आणि मी काही चुकीचं केलं का एवढं? ती न रडता न बोलता फक्त गप्प राहते आणि खिडकीबाहेर बघायला लागते. गाडी शांततेत पुढे धावत असते. ऑफिसमध्ये पोहोचताच आरव नेहमीप्रमाणे शांतपणे आपल्या केबिनमध्ये जातो. पाठीमागून मीरासुद्धा तशीच शांतपणे त्याच्या पाठीमागे जाते. तिला माहिती असतं आरव सर सकाळी कॉफीशिवाय दिवस अजिबात सुरू करत नाहीत. ऑफिसमध्ये आल्यानंतर त्याला कॉफी लागतेच. त्यामुळे मीरा हातातील पर्स आणि काही फाईल्स बाजूच्या टेबलवरती ठेवते. आरवकडे ती एकदा नजर टाकते. तो नेहमीसारखा त्याच्या केबिनमध्ये येऊन त्याच्या खुर्चीत टेकून बसलेला होता. लॅपटॉप समोर होता आणि गप्पपणे तो त्याचं काम करत होता. तिच्याकडे पाहण्याचं नाटकसुद्धा नाही. ती काहीही न बोलता मागे फिरते आणि सरळ कॉफी मशीनकडे जाते. एक कप गरमागरम कॉफी बनवते. त्या कपच्या वरच्या फेसवर अगदी काळजीपूर्वक कॉफी पावडरने लिहिलेलं असतं, सॉरी. अगदी छोट्या छोट्या अक्षरात पण स्पष्टपणे तिने लिहिण्याचा प्रयत्न केलेला होता. ती हळूच कप उचलते आणि परत आरवच्या केबिनमध्ये जाते. कप टेबलावरती ठेवते आणि थोडीशी मागे सरकते. आरव अजूनही तिच्याकडे बघत नाही. लॅपटॉपवर नजर लावूनच हात पुढे करून कप उचलतो. पण कपवरची ती छोटीशी सॉरी त्याच्या नजरेत भरते. आरव आहे तसा कॉफीचा कप हातातून परत टेबलावरती ठेवतो. जणू काही त्याला त्या सॉरीने सजवलेली कॉफी अजिबात दिसलीच नव्हती. त्याचं लक्ष अजूनही त्या लॅपटॉप स्क्रीनवरती. पण मनाच्या कोपऱ्यात एक वेगळाच गोंधळ सुरू असतो. तो बाजूला असलेलं झाकण उचलतो आणि त्या कॉफीच्या कपावरती अगदी शांतपणे झाकून ठेवतो. मीरा हे सगळं काही बघत होती. आता तर माझा माफीनामाच झाकून ठेवलाय सरांनी. आरवचं हे वागणं बघून मीरा मनाशीच पुटपुटते. मीराच्या नजरेत एक हलकीशी नाराजगी होती, पण त्यात राग नव्हता, केवळ खंत होती. किती वेळ लागतोय ना यांचा राग घालवायला. आता कधी यांचा राग जाईल? ती स्वतःला समजावत असते. मीरा, शांत राहा मीरा, जरा वेळ लागेल, पण तू हार मानायची नाही आहे. आरवचं हे थंड वागणं मीरा मनातून अनुभवते, पण तरीही ती मागे हटत अजिबात नाही. ती ठरवते, ठीक आहे सर, आता कॉफी नाही, आता लंचमध्ये हसरी पोळी घेऊन येते, बघते मग काय करता. दुपार झालेली होती. ऑफिसचा लंच टाईम सुरू झाला. नेहमीप्रमाणे आरव एका मिनिटाचाही उशीर न करता येऊन सोफ्यावरती बसतो. मीरासुद्धा एकदम तत्परतेने तयार प्लेट हातात घेऊन सरळ आरवच्या समोर ठेवते. आरव अजूनही शांत होता. तिच्या डोळ्यात बघणं तर दूरच, प्लेटकडेही न बघता तो बसलेला होता. मीराने मात्र आजच्या जेवणातही आपलं मिश्किल प्रेम आणि सॉरी अगदी भरून ठेवलेलं होतं. ती आरवच्या समोर ती प्लेट ठेवते. ती त्याला चपाती वाढते, पण चपाती अगदी साधीसुधी नव्हती बरं का. सकाळी येतानाच तिने एक खास स्पेशल आरवसाठी चपाती बनवलेली होती. नाही म्हणजे कोणताही मसाला किंवा भरपूर तूपसुद्धा त्या चपातीवरती नव्हतं बरं का. पण चपाती होती स्पेशल स्माइली चपाती. गोल सुंदर पोळी, मध्ये मध्ये छोटी वळवळती डोळ्यांसारखी छिद्र तिने काढलेली होती. वर थोडंसं नाक काढलेलं होतं आणि मग एक छानसं हसणारा तोंडासारखा तिने वळण दिलेलं होतं. जणू काही चपाती स्वतःहून हसून आरवला म्हणत होती, अरे रुसक्या, राजाला हसू दे ना जरा. आरवने एक नजर टाकली, प्लेटमधली ती पोळी पाहिली. क्षणभर त्याचा चेहरा न हलवता तो तसाच बसून राहिला. मीराने डोळे मोठे करून त्याच्याकडे पाहिलं. यावेळी तू हसतो का, असं मनातच ती स्वतःला विचारत होती. ती त्याच्या चेहऱ्याकडे बघत होती, पण नाही. आरव हळूहळू हात पुढे करतो, पोळी उचलतो, त्या पोळीचे 2 भाग करतो. हसणारा चेहरा मधोमध फाडतो आणि तो एक भाग खातो. मीराचं तोंड काहीसं त्याचं हे वागणं बघून लटकतं
आणि ती परत स्वतःच्या मनाशीच बोलते. हे बघा, अजूनही माझ्या स्माइलीची फाडाफाड करतायत. हे सर म्हणजे ना बावळटच दिसत आहेत. कधी जाईल यांचा राग? मीरा आणि आरव दोघेही जेवतात. जेवण झाल्यानंतर आरव नेहमीसारखा त्याच्या खुर्चीवरती येऊन बसतो आणि पुन्हा एकदा लॅपटॉपमध्ये काम सुरू करतो. इकडे मीरा मात्र शांतपणे सोफ्यावरती बसलेली असते. तिचं लक्ष अजिबात तिच्या फोनमध्ये नसतं, ना कोणत्याही कागदपत्रांमध्ये. तिचं संपूर्ण लक्ष फक्त एकाच गोष्टीमध्ये अडकलेलं असतं. सर अजूनही रागावलेले आहेत. सॉरी किती वेळा सांगू? आणखीन काय करू त्यांना माफ करून घ्यायला? ती त्याच गोष्टीचा विचार करत असते. चेहऱ्यावर गोंधळलेला आणि निराश भाव. आरव तिच्या चेहऱ्याकडे पाहत नाही, पण तिची मनस्थिती त्याला स्पष्टपणे जाणवत असते. तो अजूनही लॅपटॉपकडे पाहतच थोड्या मिश्किल पण तिरकस सुरात बोलतो. मिस मीरा, तुम्हाला आज काही काम नाही असं दिसतंय. सकाळपासून वेगळेच प्रयोग आणि उद्योग करत आहात तुम्ही, असं वाटतं. आता खरंच काहीतरी काम तुम्हाला देणं गरजेचं झालं आहे. त्याचा आवाज अचानक झाल्याने मीरा भानावरती येते. थोडीशी गोंधळलेली, पण थोडा शब्द गोळा करत ती म्हणते, नाही सर, म्हणजे मी फक्त कालच्या गोष्टीसाठी. ती बोलतच होती. ते जारव मध्येच तिचं बोलणं तोडत शांतपणे पण थोड्या गंभीर स्वरात म्हणतो, मीरा, तुम्ही ऑफिसमध्ये आहात आणि सकाळपासून अजिबात काम केलेलं नाही. फक्त नको ते उद्योगच तुमचे सुरू आहेत. त्यामुळे आता इथे या, मी तुम्हाला काहीतरी काम सांगतो. आरवचे बोलणे ऐकून मीरा सोफ्यावरून हळूच उठते आणि आरवच्या टेबलसमोर येऊन उभी राहते. आरव मात्र लॅपटॉपमध्ये डोकं खुपसूनच काहीतरी बघत होता. मीराला टेबलच्या समोर उभं असलेलं बघून आरव लॅपटॉपमध्ये बघतच बोलतो, तिथे नाही, माझ्या बाजूला उभी राहा. तो अजूनही स्क्रीनकडे नजर लावूनच शांतपणे बोलतो. मीराचं लक्ष क्षणभर त्याच्या शब्दांमध्ये अडकतं. तिचं लक्ष आरवकडे जातं. मग ती टेबलपासून थोडी बाजूला सरकते आणि अगदी त्याच्या शेजारी येऊन उभी राहते. आरव त्याचा लॅपटॉप थोडासा वळवतो आणि मीराला काही फाईल्स दाखवतो. हे बघ, या काही फाईल्स आहेत. मीरा त्या स्क्रीनकडे पाहते, पण कोण थोडा अडचणीचा असल्यामुळे ती वाकून पाहू लागते. तिचा एक हात मागे खुर्चीवरती टेकलेला, दुसरा टेबलावर. ती जरा झुकल्यामुळे तिचा चेहरा आरवच्या अगदीच जवळ येतो. आरवचं लक्ष तिच्याकडे गेलं होतं. ती वाकलेली असल्यामुळे तिचा चेहरा अगदी त्याच्याच जवळ येतो. तिच्या ब्लाऊजचा गळा थोडासा खोल असतो, फारसा नाही, पण इतकी तरी की आरवच्या नजरेला क्षणभर थांबायला भाग पाडतो. त्याची नजर तिच्या ब्लाऊजच्या पुढच्या गळ्याच्या जवळ थांबलेली होती. तिच्या त्वचेचा सौम्य स्पर्श, केसांमधून येणारा सुगंध त्या क्षणाने त्याला जणू घेरून टाकलेलं असतं. आरव तिच्या चेहऱ्याकडे पाहत असतानाच तो अनाहूतपणे थोडासा हलतो आणि त्याच्याबरोबर त्याची चेअरही किंचित पाठीमागे सरकते. अचानक चेअर हलल्यामुळे, त्या झालेल्या हालचालीमुळे मीराचा हात आरवच्या गालावरतून सरकतो आणि तिचाही तोल जातो. ती पटकन स्वतःला सावरायचा प्रयत्न करते, पण क्षणभरात ती आरवच्या मांडीवरती येऊन बसते. श्वास थांबलेला, वेळ जणू एका क्षणासाठी थांबून गेलेला. आरव तिला सांभाळण्यासाठी आपोआप हात पुढे करतो. एक हात तिच्या कमरेवर स्थिर होतो, दुसरा तिच्या मनगटाला धरतो. मीरा घाबरून हलक्या धक्क्याने पाठी वळली आणि तिचा गाल थेट आरवच्या चेहऱ्याला स्पर्शून गेला. क्षणभर दोघांचं शरीर थिजल्यासारखं झालं. दोघांचे श्वास थांबल्यासारखे वाटले. एवढं जवळ, इतकं अनाहूत. आरवचा आणि मीराचा चेहरा आता केवळ काही इंचाच्या अंतरावरती होता. त्यांना एकमेकांचा श्वास जाणवू लागला, उष्ण, अस्वस्थ आणि काहीसा अनोळखी. मीराने घाबरतच आपला चेहरा पटकन बाजूला वळवला, पण ती अजूनही त्याच्या मांडीवरती होती आणि तिचं मन असंख्य विचारांनी भरून गेलेलं होतं. सॉरी मीरा गडबडून बोलू लागली आणि ती उठण्याचा प्रयत्न करू लागली, पण आरवचा हात अजूनही तिच्या कमरेवरती घट्ट होता. तिचा हात त्याच्या मुठीत अडकलेला होता. मीराचं हृदय धडधडू लागलं. ती आता पूर्ण सावध झाली होती. आरवचा स्पर्श, त्याच्या बोटांची घट्ट पकड आणि सर्वात जास्त त्याचे ते श्वास. ती पुन्हा एकदा उठायचा प्रयत्न करते, पण त्याचवेळी आरव जरा पुढे सरकतो आणि त्याचा चेहरा नकळत तिच्या पाठीवरती आता टेकतो. तिच्या ब्लाऊजचा डिझाईन साधं पण थोडं उघडं होतं. फक्त वर आणि खालच्या बाजूने नॉड बांधलेले, मध्येचा भाग मोकळा. त्यामुळे त्याच्या हळूवार श्वासांची उष्णता तिच्या पाठीला भिडू लागली.
मीरा थरथरू लागली. श्वास आता तिच्या तोंडातून येऊ लागला होता. ती टेबलावर एक हात ठेवून स्वतःला सावरायचा प्रयत्न करत होती. पण आरवचा चेहरा तिच्या पाठीवरती स्थिर राहतो. काहीही न बोलता, काहीही न हालता, जणू त्या क्षणात काहीतरी जपून ठेवायचं होतं. आरवचे श्वास फक्त मीराला तिच्या पाठीवरती जाणवत होते. पण अचानक आरवच्या ओठांचा स्पर्श तिच्या पाठीवरती होतो आणि मीरा जास्तच घट्ट टेबलवरती पकड करते. तिचासुद्धा श्वास वाढलेला होता आणि आपोआपच तिच्या तोंडातून शब्द बाहेर पडतात. सर. आरव त्याचे ओठ हळूवारपणे तिच्या पाठीवरती फिरवत होता आणि त्याचा जो हात तिच्या कमरेवरती होता त्याने हळूहळू तो हात पुढे नेलेला होता आणि त्याचा आता हात तिच्या पोटावरती फिरत होता. आरवचा हात पोटावरती फिरताना बघून मीरा पटकन टेबलवरचा हात सोडते आणि पटकन त्याचा हात थांबवण्याचा प्रयत्न करत त्याच्या हातावरती हात ठेवते. पण त्याचा हात मात्र थांबण्याचं नाव घेत नव्हता. तो आवेगाने तिच्या पोटावरती त्याचा हात फिरवतच होता आणि इकडे तिच्या पाठीवरती ओठ फिरवत होता. सर. सर. मीरा इतकेच बोलू शकते. आरव तिच्या पाठीवरती ओठ फिरवत हळूहळू वरती येतो आणि आता तो तिच्या मानेजवळ आलेला होता. तो त्याची हनुवटी तिच्या खांद्यावरती ठेवतो आणि त्याची ओठ तिच्या मानेवरती टेकवतो. त्याच्या श्वासांची एक गरम उष्णता तिला तिच्या मानेजवळ जाणवत होती आता, आणि हात अजूनही तिच्या पोटावरती फिरत होते. आरव मीराच्या चेहऱ्याकडे पाहत हळूच तिचा एक हात सोडतो. त्याच्या बोटांनी तिच्या गालावर ओघळलेले केस अलगद कानामागे सारले जातात. तिच्या मानेजवळ त्याचे ओठ थोडेशी फिरतात आणि तो कुजबुजतो. आता बोल ना. सॉरी. आरवचे बोलणे ऐकून मीरा थोडीशी थरथरते. तिच्या ओठांवरती हलकंसं कंपन होतं. सर. ती बोलण्याचा प्रयत्न करते पण त्याच्या स्पर्शात ती हरवून गेलेली असते. आरव पुन्हा थोडकं हसतच जवळ येतो. काय झालं? बोल ना. सॉरी. तुझं सॉरी इतकं कठीण आहे का? तो तिच्या मानेजवळ अलगद ओठ टेकवतो. तिच्या अंगावरती शहारे उठतात. ती त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत असते पण तिचे हात त्याच्या छातीवरती थांबून राहतात. न ढकलणारे, न ओढणारे, फक्त स्थिर. पण परत ट्रिंग 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 ट्रिंग. अचानक आरवचा फोन जोरात वाजतो. त्या शांत हळव्या क्षणातला तो आवाज एकदम खणखणीत वाटतो. आरव फोनकडे पाहतो. मीरा मात्र एकदम भानावरती येते. तिचे डोळे मोठे होतात. चेहऱ्यावर घबराट स्पष्ट दिसते. ती पटकन आरवचा हात सोडते आणि थोडीशी घाईने त्याच्यापासून दूर होते. आरव काही बोलण्याआधीच, काही विचारण्याआधीच ती वळते आणि एकदाही मागे न पाहता केबिनमधून झपाट्याने बाहेर ती निघून जाते. आरव तिच्याकडे बघतच राहतो. तिची पाठ नजर समोरून जात असतानाच तो फोन उचलतो. हां बोल. त्याचा आवाज शांत होता पण डोळे अजूनही त्या बंद झालेल्या दाराकडेच त्याचे रोखलेले होते. चला गाईज, आजचा भाग कसा वाटला नक्की मला भरभरून कमेंट्स करून सांगा. खरं तर काल रात्री मी 10 वाजता पाठ अपलोड करणार होते पण टेक्निकल इश्यू होता. लाईट नव्हती, मोबाईलमध्ये चार्जिंग नव्हतं, मी तुम्हाला काही अपडेटसुद्धा देऊ शकत नव्हते. त्यामुळे मी तो पाठ सकाळी अपलोड केला. आणि एक असंच गिफ्ट म्हणून तुम्हाला न काही कळवता मी आज हा पाठ अपलोड केलेला आहे. अगदी वेळेच्या आधी अपलोड केलेला आहे बरं का. बाकी उद्याचा पाठ उद्या अपलोड होणारच आहे. टाईम मी तुम्हाला सांगत नाही, कारण मी तुम्हाला टाईम सांगत असते आणि तो थोडं मागं पुढे होत असतं. कामाच्या बाबतीत किंवा काहीतरी टेक्निकल इश्यू येतात, काहीतरी होत असतं आणि ते मागे पुढे होत असतं. पण एवढी मी तुम्हाला खात्री देते, उद्या पाठ नक्कीच अपलोड होईल. बाकी आजचा भाग कसा वाटला? मीरा आरवला ज्या पद्धतीने सॉरी बोलत होती ते प्रकार कसे वाटले? आणि शेवटी आरव आणि मीराचा छोटासा रोमांस तो कसा वाटला तोसुद्धा मला भरभरून कमेंट्स करून सांगा. बाकी उद्यापासून आपल्या मीरा आणि आरवची खरी लव्ह स्टोरी सुरू होणार आहे. आता तुम्हाला मीरा आणि आरवचं प्रेम बघायला मिळेल, बऱ्याच काही गोष्टी बघायला मिळतील आणि त्याचबरोबर मीरा, आशा काकू आणि आरव या दोघांना कसं एकत्र आणते ते सुद्धा बघायला मिळेल. बाकी आजच्या भागामध्ये ना मला एक चूक जाणवली, पण आता पार्ट मी लिहिलेला आहे एवढा म्हणून मी ते एडिट करत बसले नाही. काही ठिकाणी ना आशा काकूऐवजी अनुराधा काकू झालेलं आहे, ते तेवढं तुम्ही समजून घ्या बरं का. बाकी छान छान कमेंट्स करत राहा. आपल्या कथेला नक्की सबस्क्राईब करा, कारण बरेच वाचक आहेत पण सबस्क्रायबर कमी आहेत. त्यामुळे प्लीज आपल्या कथेला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कथा शेअर करा. बाय, टेक केअर, गुड नाईट, स्वीट ड्रीम्स.